Once again, I welcome you all to the e-learning platform by the Automobile Engineering Department of BSIT. Up till now, we covered four topics of motor vehicle insurance and valuation subject: motor vehicle insurance, insurance proposal form and policy form, insurance renewal procedure and hazard, and the insurance surveying and claim processing. So in today's lecture, we'll start with the last unit of this syllabus, that is as per the sequence this is the third unit, but we are going to learn this at the last, which is the underwriting and insurance. So in which we have to cover the underwriting, need of underwriting, what do you mean by underwriting, what are the factors considered in underwriting while calculating your premium, then what are the exclusions of various covers, काय काय एक्सक्लूड आहे इन्शुरन्स मधून, कंपल्सरी ॲक्सेस अँड व्हॉलंटरी ॲक्सेस. आता आपण स्टार्ट करूया अंडररायटिंग बरोबर. सो इंट्रोडक्शन अँड ऑब्जेक्टिव्स ऑफ underwriting. The underwriting occurs when an insurer and the insured conclude a contract of insurance whereby the insurer undertakes to indemnify the insured against loss due to specific future risk, while the insured has to obligation to pay periodic premium to have insurer in return. म्हणजे काय, हा कॉन्ट्रॅक्ट आहे. अंडररायटिंग मध्ये काय आहे की ही प्रोसेस आहे, यामध्ये इन्शुरन्स कंपनी प्रपोजल देते, इन्शुरर्ड कडनं प्रपोजल फॉर्म भरून घेते, मग त्यावर इव्हॅल्युएट केलं जातं की ह्यामध्ये काय प्रीमियम कॅल्क्युलेट केला जातो, इव्हॅल्युएट केलं जातं की ह्याला पॉलिसी द्यायची नाही आहे की नाही द्यायची. हे सगळं जे डिसिजन्स आहेत हे सगळं अंडररायटिंग ह्या प्रोसेसमध्ये केले जातात. प्लस प्रीमियम कॅल्क्युलेशन सुद्धा हे अंडररायटिंग प्रोसेसमध्ये केले जातात. तर underwriting process the underwriting process concerning motor vehicle is like other insurance, a lengthy and detailed process which should be well planned. म्हणजे अंडररायटिंग ही जी प्रोसेस आता आपण बाकीचे बघितले, रिन्युअल असेल किंवा सर्व्हे असेल, ही शॉर्ट प्रोसेस आहे, हिला काही जास्त वेळ लागत नाही किंवा कॉम्प्लिकेटेड नाही. अंडररायटिंग इज व्हेरी मच कॉम्प्लिकेटेड ॲज कम्पेअर्ड टू अदर्स आणि लेंदी प्रोसेस आहे. Various underwriting factors should be considered by the insurer before signing the motor vehicle insurance contract. भरपूर पॅरामीटर्स आहेत ते कन्सिडर केले जातात, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्या आधी आपण अजून एक पॉईंट्स आहेत अंडररायटिंग, ते बघू. तर द अंडररायटिंग प्रोसेस इज द प्राइम इम्पॉर्टंट टू an insurer as it represents the starting point of the legal and financial relationship between an insurer and the particular processor. म्हणजे काय, तर अंडररायटिंग प्रोसेस ही महत्त्वाची प्रोसेस आहे. का, तर ही स्टार्टिंग पॉईंट आहे. स्टार्टिंग पॉईंट कशाचा स्टार्टिंग पॉईंट आहे, तर लिगल अँड फायनान्शियल रिलेशनशिप बिटवीन द इन्शुरर और इन्शुअर्ड. इन्शुरन्सचा कंपनी आणि जो इन्शुअर्ड आहे ह्यांमधली रिलेशनशिप जी आहे, लिगल म्हणजे डॉक्युमेंटेशन असेल ते असेल, प्लस फायनान्शियल आणि प्रीमियम पे करतोय, तर त्याचं स्टार्ट पॉईंट आहे. धिस रिसर्च फोकस ऑन परसेप्शन्स ऑफ द लिडिंग शॉर्ट टर्म इन्शुरर इन साऊथ आफ्रिका, हे तिकडचं दिलेलं आहे. तर द इम्पॉर्टंट ऑफ व्हेरियस अंडररायटिंग फॅक्टर्स इज असेस इन order to enable insurer to concentrate on few most important ones. The specific problem area of the underwriting process are thereafter highlighted and possible solution are discussed. आता की वर्ड्स काय आहेत किंवा काय काय फॅक्टर्स कन्सिडर केले जातात, तर ॲड्रेस ऑफ द प्रपोजर. तुम्ही प्रपोजल फॉर्ममध्ये जे जे पॉईंट भरून देताय, ह्या सगळ्या प्रोसेसवर, या सगळ्या पॉईंट्सवर अंडररायटर काय करतोय, काम करतोय. आणि ह्या सगळ्या प्रोसेसवर काम केल्यानंतर प्रीमियम किती द्यायचा, प्रीमियम कॅल्क्युलेशन जे ठरतंय, प्लस तुम्हाला इन्शुरन्स द्यायचा का नाही, ह्या सगळ्या गोष्टी
ठरवलं जातं. त्यामुळे अंडररायटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मग काय काय आहे त्या प्रपोजल फॉर्ममध्ये जे तुमची माहिती तुम्ही भरताय, ॲड्रेस ऑफ प्रपोजल, एज ऑफ द प्रपोजर, डिस्क्रिप्शन ऑफ यूज, कुठे यूज करणार आहे, सिटीमध्ये गावामध्ये कशासाठी यूज करणार आहे, डिस्टन्स टू बी कवर, रोज किती कव्हर करणार आहे, ड्रायव्हिंग हिस्ट्री ऑफ प्रपोजर, आधी कुठला ॲक्सिडेंट झाला आहे का, काय कुठं धडकलं आहे का, त्यानंतर इन्शुरेबल इंटरेस्ट, दुसरा काय त्यावर इन्शुरेबल इंटरेस्ट आहे का, मॅरिटल स्टेटस ऑफ प्रपोजर तो सुद्धा महत्त्वाचा आहे, त्यावर कोण डिपेंडंट आहे का, त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ मोटर व्हेकल, माहिती सगळी गाडीची आहे, प्रपोजर्स, हिस्ट्री इन्व्हॉल्विंग इन्शुरन्स इन जनरल, सेक्स ऑफ द प्रपोजर अँड अटमोस्ट गुड फेथ. या सगळ्या एवढ्या पॉईंट्सवर हा अंडर रायटर जो आहे तो काम करतोय आणि जो प्रीमियम आहे तो कॅल्क्युलेट केला जातोय. आता इथं पीपीटीमध्ये थोडे पॉईंट्स आपण बघू. व्हॉट इज अंडररायटिंग? अंडररायटिंग इज अ प्रोसेस ऑफ एक्झामिन, accepting or rejecting insurance risk and classifying those selected in order to change the appropriate premium for each. म्हणजे अंडररायटिंग म्हणजे काय? एक्झामिन म्हणजे पहिला एक्झाम करायचा आहे, जे प्रपोजल फॉर्म भरला आहे तो एक्झामिन करायचा आहे, स्टडी करायचा आहे आणि त्यानंतर ठरवायचं आहे की प्रपोजल फॉर्म ॲक्सेप्ट करायचा आहे का तो रिजेक्ट करायचा. ॲक्सेप्ट केला तर त्याला पॉलिसी द्यावी लागणार आहे आणि रिजेक्ट केला तर त्याला पॉलिसी आपण देणार नाही, इन्शुरन्स कंपनी देणार नाही. सो दिस इज द अंडररायटिंग प्रोसेस. ते पहिला एक्झामिन करायचं, जो प्रपोजल फॉर्म भरलेला आहे तो प्रॉपर रीड करायचा, एक्झामिन करायचा आणि त्यानंतर ॲक्सेप्ट और रिजेक्ट हेच अंडररायटर ठरवत आहे. क्लासिफाईंग दो सिलेक्टेड इन ऑर्डर टू चार्ज द ॲप्रोप्रिएट प्रीमियम फॉर इच, म्हणजे किती प्रीमियम कॅल्क्युलेट होणार आहे हे सगळं ठरवलं जातं. द पर्पज ऑफ अंडररायटिंग इज टू स्प्रेड द रिस्क अमंग द पूल ऑफ इन्शुअर्ड in a manner that equitable for the insured and the profitable for the insurer. म्हणजे अंडररायटिंगचा पर्पज काय आहे की मेन ह्याच्यामध्ये म्हणजे इन्शुरन्समध्ये, ह्या पॉलिसीमध्ये किंवा ह्या लिगल कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्शुररचा सुद्धा लॉस होता कामा नये किंवा इन्शुअर्डचा सुद्धा लॉस होता कामा नये. नाही कसं असतंय, म्हणजे जेन्युइन कस्टमर असतात की कधीतरी ॲक्सिडेंट होणार आहे, क्लेम करणार आहे, मग ते इन्शुरन्स कंपनीसाठी ते कस्टमर जे आहेत ते प्राईम कस्टमर्स आहेत, कारण की त्यांना प्रॉपर सर्व्हिस पण दिली पाहिजे, त्यांचा पण लॉस होता कामा नये, कारण ते प्रीमियम भरतात, 20,000 30,000 प्रीमियम भरतात, त्यामुळे त्यांचा लॉस होता कामा नये. बरोबर आहे. 3 वर्षांनी एकदा ॲक्सिडेंट झाला तर ठीक आहे, पण काही केसमध्ये काय होतंय की मुद्दाम सारखी गाडी घासायची, मुद्दाम क्लेम करायचा, मग ह्यामध्ये लॉस कोणाचा होतोय तर इन्शुरन्स कंपनीचा होतोय. सारखं म्हणजे 10,000च्या पॉलिसीचं प्रीमियम आहे आणि वर्षांना 3 वेळा काम केलं तर 1,00,000 रुपये झालं टोटल, तर ह्या केसमध्ये लॉस इन्शुरन्स कंपनीचा आहे. त्यामुळं ह्या सगळ्या व्हॅल्यू किंवा पॉईंट्स इव्हॅल्युएट केले जातात की हां मागच्या पॉलिसीवर ते किती क्लेम केले होते, हां हे 30 ठिकाणी सारखे ॲक्सिडेंट झालेला होता का, ड्रायव्हर तोच होता का, हे सगळे पॉईंट कॅल्क्युलेट करून ही अंडररायटिंग किंवा अंडररायटर जो आहे तो प्रीमियम ठरवतो. सो अंडररायटर म्हणजे काय, तर जो प्रपोजल फॉर्म तुम्ही भरला होता त्यावर काम करणारा पर्सन आणि त्यावर प्रोसेस करून इव्हॅल्युएट करून ठरवणार की त्याला पॉलिसी द्यायची आहे का नाही द्यायची आहे, द्यायची असेल तर त्याचा प्रीमियम किती द्यावा लागणार. ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ द अंडररायटर्स फील्ड कम प्रायमरी अंडररायटर्स अँड टेक्निकल अंडररायटर्स. प्रायमरी अंडररायटर्स काय, एजंट्स अँड द एजन्सी डेव्हलपमेंट मॅनेजर्स, जे बाहेरच्या एजन्सी आहेत त्या किंवा जे बाहेर फिरत असतात ते. They come in personal contact with the client and have an excellent opportunity to access the risk. It is essential that they should help to screen out bad risk. And technical म्हणजे काय, the person actually concluding the contract of insurance, they thereby committing the contractual liability and obligation. He is required to be vigilant while the scrutinizing each and every document submitted and ensure that the basic underwriting requirements are abided by. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय की जो रेग्युलर फील्ड कम प्रायमरी अंडररायटर आहे तो बाहेर माहिती घेतोय, जो क्लायंटशी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतोय, आणि टेक्निकल अंडररायटर काय करतोय की जी माहिती आलेली आहे त्यावर काम करतोय, ईच अँड एव्हरी फॅक्टर्स जे आहेत त्याचे आहेत ते त्यावर स्टडी करतोय आणि त्यावर ठरवतोय की पॉलिसी द्यायची का नाही द्यायची. व्हॉट डज द अंडररायटर डू? द अंडररायटर इज अन एम्प्लॉई ऑफ अन इन्शुरर. इन्शुरन्स कंपनीचा हा एम्प्लॉई आहे, तो काय करतोय, ऍक्सेप्ट द ऍप्लिकेशन, डिक्लाइन द ऍप्लिकेशन, एकतर ऍक्सेप्ट करू शकतोय, डिक्लाइन करू शकतोय, डिटरमाइन्स द ॲप्रोप्रिएट प्रीमियम कॅल्क्युलेट करतोय,
इव्हॅल्युएट रिस्क करतोय. पहिला सगळ्यात करणार आहे तो रिस्क इव्हॅल्युएशन करणार आहे. म्हणजे पहिला पॉईंट आहे ए पॉईंट, दॅट इज द इव्हॅल्युएट रिस्क. सगळं प्रपोजल फॉर्म बघणार, सगळं मागची हिस्ट्री करणार आणि तो रिस्क किती आहे ती इव्हॅल्युएट करणार. त्यानंतर ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं हा तोच ठरवतोय. ऍक्सेप्ट जर केलं तर तो प्रीमियम ठरवणार आहे, ऍक्सेप्ट केलं तर प्रीमियम ठरवणार. सो दिस इज द simplest way to explain what underwriter do. The decision to provide insurance coverage or not is commonly referred to as an underwriting decision. Decision to the provide insurance coverage or not is commonly referred to as an अंडररायटर डिसिजन. म्हणजे इन्शुरन्स द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे हे फायनल डिसिजन कोणाचं असते बऱ्यापैकी हे अंडररायटरचं असं आहे. दीज डिसिजन्स आर greatly affect the success or failure of insurance company. म्हणजे समजा अंडररायटरनं असंच दिलं, हा ठीक आहे मित्र आहे माझा, रिलेटिव्ह आहे, देऊया आपण ह्याला इन्शुरन्स देऊया, पण तो जो इन्शुर्ड आहे तो प्रीमियम त्यानं दिला भरलाय 10,000 आणि वर्षातनं 10 क्लेम केले आणि टोटल 2 लाख रुपये त्याला प्रीमियम त्याचा गाडी रिपेअरचा खर्च आला. तर मग काय झालं, इन्शुरन्स कंपनीचा लॉस झाला. आणि त्यानं प्रॉपर कॅल्क्युलेट केलं की ह्याला द्यायचीच नाही इन्शुरन्स पॉलिसी, माझा रिलेटिव्ह असू दे ना, ह्यासारखा लॉस धडकतोय, ह्याच्यासारखा ऍक्सिडेंट होतोय. हा अंडररायटर इव्हॅल्युएट करतोय. तर अंडररायटरचं काम हेच आहे की इव्हॅल्युएट करायचं की हा हे प्रपोजल फॉर्म असा भरलाय, मागची हिस्ट्री अशी आहे, ह्याचे ऍक्सिडेंट सारखे होतात, ह्या ड्रायव्हिंग हॅबिट ह्याचे चांगले नाहीत, तर आपण याला पॉलिसी देऊ नये जेणेकरून आपल्या इन्शुरन्स कंपनीचा लॉस होणार नाही. सो these are the duties of underwriter. Why is sound underwriting important? The sound underwriting is beneficial to the insurance company, the insured and the insurance sales person. Helps insurance companies remain competitive and financial strong. म्हणजे अंडररायटिंगमुळे कंपनी जी आहे ते फायनान्शियल स्ट्रॉंग राहते. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही प्रीमियम कॅल्क्युलेट केला जातोय, प्लस एखादे रिस्की पॉईंट्स असतील तर त्या रिस्की पॉईंटला किंवा रिस्की ॲसेटला किंवा रिस्की पर्सनला इन्शुरन्स दिला जात नाही, हे अंडररायटरच ठरवतोय. So it helps to insurance company to remain competitive and financial strong. And insurers profit primarily determined by controlling expense, accurately pricing products and exercising sound judgment in underwriting. An insurer must charge premium amounts that corresponds to the risk that each proposal insured रिप्रेझेंट्स. म्हणजे अंडररायटरच ठरवतोय ना की किती प्रीमियम आहे, किती प्रीमियम द्यायचा, हे सगळं अंडररायटर ठरवतोय. तर त्या गोष्टी सुद्धा ह्या महत्वाच्या आहेत. द साऊंड अंडररायटिंग बेनिफिट सेल्स एजंट बिकॉज दे कॅन यूज द इन्शुरर्स साऊंड अंडररायटिंग प्रॅक्टिसेस ॲज अ सेलिंग पॉईंट टू डेमॉन्स्ट्रेट द कंपनीज फोकस ऑन फेअरनेस टू पॉलिसी ओनर्स अँड इट्स कमिटमेंट टू द फायनान्शियल स्ट्रेंथ. म्हणजे जे अंडररायटर्स आहे, साऊंड अंडररायटर्स म्हणजे म्हणलेलं आहे, ते काय करण्यासाठी सेल्स एजंटसाठी सुद्धा बेनिफिट आहेत. ते काहीतरी एक बेंचमार्क ठरवून देतात की अशाच्या ह्या गोष्टी ह्या ज्या महत्वाच्या आहेत अंडररायटिंगच्या दृष्टीने, तुमचा प्रीमियम कॅल्क्युलेट करण्याच्या दृष्टीने किंवा पॉलिसी सेल करण्याच्या दृष्टीने. हे आपण एक्स्ट्रा पॉईंट्स बघतोय, हे आपल्या सिलेबसमध्ये पाहिजे असेल. आपल्याला मेन काय बघायचं होतं, अंडररायटरची गरज काय आहे आणि अंडररायटर काय काम करतोय हे आता आपण बघितलं. हे ऑब्जेक्टिव्ह आहेत, प्रॉफिटेबल टू इन्शुरन्स कंपनी, इक्वॅलिटी टू पॉलिसी ओनर्स, डिलिव्हरेबल बाय एजंट्स, now we'll see the factors of motor vehicle insurance underwriters consider. अंडररायटिंगच्या वेळी कुठले कुठले पॉईंट्स आहेत, फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर केले जातात, त्यात आपण बघणार आहे. तर पहिला आहे मगाशी जसं सांगितलं की जे प्रपोजल फॉर्म मध्ये जे पॉईंट्स आहेत, जो इन्शुर्ड जो आहे किंवा प्रपोजल साठी आपण भरतोय, तर ते सगळे पॉईंट्स जे आहेत त्यावर अंडररायटर काम करतोय. तर कुठले कुठले पॉईंट्स आहेत, फर्स्ट वन इज द एज ऑफ द प्रपोजर. The driver of motor vehicle are usually classified into different grouping, whereas the younger drivers are commonly viewed as a higher risk
When this underwriting factor is considered to determine the acceptability of the proposal, it may represent the form of discrimination as people do not have direct control over their age. The age of the proposer for motor vehicle insurance may be, however, be perceived as a proxy for maturity, including differences in responsibility behavior. When used as a guidelines rather than the central underwriting writing variable, the age of proposal should be the big value to an इन्शुरर. म्हणजे पहिला जो पॉईंट सांगितला आहे की यंगर ड्रायव्हरसाठी हायर रिस्क आहे आणि खरंच आहे. आता तुम्ही जर विचार केला तुमच्याच एजचं की तुम्ही किती सेफली गाड्या चालवताय किंवा किती इकॉनॉमिकल स्पीडला गाड्या चालवताय, बऱ्यापैकी जे यंगस्टर्स आहेत ते रिस्क घेतात प्लस हाय स्पीडला व्हेकल चालवतात, सिटीमध्ये असेल किंवा हायवेला असेल, प्लस सेफ्टी फीचर्स जे असतील, सेफ्टी ॲक्सेसरीज ते वापरायचे नाहीत. तर त्यामुळं ह्या गोष्टींमुळं रिस्क जी आहे व्हेकलला ती जास्त लागते. तेच जर थोडे जे अप टू एक 35+ टू 40-45 किंवा 50पर्यंत जे ह्या ग्रुपचे जे एज मधले असतील तर ते काय करतात, ते सेफ्टी फीचर्स असतील म्हणजे हेल्मेट वगैरे ते बऱ्यापैकी वापरतात. प्लस जे ओव्हर स्पीडिंग जे आहे ते बऱ्यापैकी ह्या एज ग्रुपचं कमी असतंय. परत जसं 50 किंवा 60च्या वर जाऊ तसं त्यांचं स्पीड कमी असणार आहे, पण गाडीवरचा कंट्रोल जो आहे मेंटॅलिटी थोडेसे वीक असल्यामुळे तो कमी असणार आहे. त्यामुळं ह्या एज ग्रुपनुसार तुमचं प्रीमियम कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे हायर रिस्कला कोण आहेत तर यंगस्टर्स आहेत, त्यामुळे तिथं प्रीमियम थोडासा हायर असणार आहे. जे मिडल एज असणार, तुमचं एज समजा 35 ते 40 किंवा 35 ते 50 या रेंजमध्ये असेल तर तोचा जो प्रीमियम आहे तो तुम्हाला ॲज कम्पेअर टू जर यंगर ओनर असेल तर त्यापेक्षा हा प्रीमियम कमी असेल. प्लस ड्रायव्हर किंवा ओनर प्लस 60+ असेल तर त्याला प्रीमियम थोडा जास्त जाणार. सो हे पॉईंट कन्सिडर केले जातात. सेक्स ऑफ प्रपोजर. टू यूज सेक्स ॲज अ अंडररायटिंग फॅक्टर मे बी रिगार्डेड ॲज अ डिस्क्रिमिनरी because people cannot choose their sex. Men are sometimes viewed as a higher risk and therefore have to pay higher premium to the counter the higher risk. म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये जर कन्सिडर केलं तर जे मेन पर्सन किंवा माणसं जे आहेत ते हायर रिस्कला कन्सिडर केले जातात. म्हणजे तीच गाडी जर वुमन लेडीज चालवत असेल तर ती लोअर रिस्कला कन्सिडर केली जाते, किंवा लेडीजच्या नावानं असेल तर ती लोअर रिस्कला कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळं जर गाडी ही माणसाच्या नावानं असेल तर तिथं प्रीमियम थोडा तुम्हाला जास्त बसतो. त्यानंतर मॅरिटल स्टेटस ऑफ द प्रपोजर. द यूज ऑफ मॅरिटल स्टेटस ॲज अ रेटिंग व्हेरिएबल इन मोटर व्हेकल इन्शुरन्स मे ऑल्सो लीड टू कन्क्लुजन दॅट सिंगल पर्सन आर मोर इररिस्पॉन्सिबल कम्पेअर टू द मॅरिटल पर्सन. म्हणजे मी एकटा आहे, माझ्या माग कोण नाही आहे, कशी पण गाडी चालवणार, बरोबर आहे. आणि प्लस जर माझ्या मागं माझी फॅमिली असेल, लग्न झालंय, माझे लहान मुलं आहे, तर मी विचार करतोय नाही कशाला रिस्क घ्या, आपल्या मागं लहान मुलं आहेत, माझी मिसेस आहे, माझी वाईफ आहे, आई वडील आहेत. ह्या केसमुळं हे मॅरिटल स्टेटस सुद्धा महत्वाचं आहे. बघा म्हणजे कुठल्या गोष्टीचा विचार केला जातोय. म्हणजे एज आहे, सेक्स आहे, तर माणसं थोडी रिस्की चालवतात, लेडीज ॲज कम्पेअर टू मेन रिस्क कमी घेतात. प्लस मॅरिटल स्टेटस म्हणजे एकटा असेल तर तो इररिस्पॉन्सिबिलिटी कसाही वागेल, पण जर त्याचं लग्न झालं असेल, फॅमिली असेल तर तो काय होणार आहे, थोडीशी काळजी घेऊन वापरणार, तर ते प्रीमियम डिफरन्स होतोय. ड्रायव्हिंग हिस्ट्री ऑफ द प्रपोजर. द ड्रायव्हिंग हिस्ट्री ऑफ द प्रपोजर मे हेल्प an insurer to determine the level of associated risk. The rationale of considering the previous driving history is that the driving habit may be indicated by the past traffic offenses and convictions. म्हणजे मागचे काय ऑफेन्स असतील, ट्रॅफिक रूल्स ब्रेक केलेले असतील, मागचे काय ॲक्सिडेंट्स असतील, यावरनं तिथे ड्रायव्हिंग हॅबिट जे आहे ते कळतं, ड्रायव्हिंग हिस्ट्री कळते. त्यावर सुद्धा म्हणजे मागच्या काय पॉलिसीवर ह्याचे भरपूर क्लेम्स आहेत, मागच्या पॉलिसीवर ह्यानं 5 क्लेम केलेत, मग त्यावरनं कळते की ह्याची ड्रायव्हिंग हॅबिट काय, हा रिस्की चालवतोय, रिस्की चालवल्यामुळे ह्याचे ॲक्सिडेंट जास्त होतात, त्यामुळे आपण ह्याला आत्ताच प्रीमियम लोडिंग म्हणतात, त्याला एक्स्ट्रा लोडिंग, एक्स्ट्रा चार्जेस लावले जातात आणि प्रीमियम थोडा एक्स्ट्रा वाढवला जातोय. तर हे ड्रायव्हिंग चार्ज हॅबिट्स. त्यानंतर आहे ॲड्रेस ऑफ द प्रपोजर. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस केला होता की जिओग्राफिकल एरिया जो आहे त्यावर हे ठरतं. म्हणजे सिटीमध्ये जर वापरत असेल
तर सिटीमध्ये प्रीमियम थोडा माझा जास्त असेल, कारण सिटीमध्ये ट्रॅफिक जास्त आहे. जर मी खेडेगावात वापरत असेल तर खेडेगावामध्ये ट्रॅफिक कमी आहे, तर तो तिथं प्रीमियम थोडा कमी असेल. हेच जर मी काश्मीर साईडला गेलो तर काश्मीर साईडला कधी पण आतंकवादी हल्ले होतात किंवा काय होतंय, तर त्या ठिकाणी रिस्क जास्त असेल. जर मी राहायला नदीच्या आजूबाजूला असेल, जिथं फ्लड ऑलरेडी येऊन गेलेला आहे, जिथं फ्लड ऑलरेडी येऊन गेला आहे, माझं घर आहे ते नदीच्या शेजारी आहे, म्हणजे आता कोल्हापूर जर कन्सिडर केलं, खालवेगळ पेट्रोल वगैरे ह्या भागामध्ये आहे, तर तिथं मला फ्लडची रिस्क जास्त आहे, माझी गाडी फ्लडमध्ये जाण्याची रिस्क आहे. तर ह्या कंडिशनवर तिथला जो प्रीमियम आहे तो जास्त असेल. तोच जर मी इकडं राजारामपुरी साईडला किंवा शिवाईपेठ ह्या एरियामध्ये राहायला असेल, तिथे जर फ्लड येत नाही, पुराचा काय संबंध नाही, तर तिथे मला प्रीमियम काय असणार आहे, कमी पडणार आहे. प्लस अजून तुमचं पार्किंग जर सांगितलं होतं, तुमचं पार्किंग कवर्ड पार्किंग आहे का रस्त्यावर तुम्ही बाहेर ओपन पार्किंगमध्ये लावताय, यावर सुद्धा तुमचा प्रीमियम कॅल्क्युलेट होतोय. तर जेवढी रिस्क जास्त तेवढा प्रीमियम तुमचा हायर असेल. द प्रपोजर हिस्ट्री इन्व्हॉल्विंग द इन्शुरन्स इन जनरल. प्रपोजरची हिस्ट्री जसं यामध्ये बघितलं ड्रायव्हिंग हिस्ट्री, तशी मागचे ॲक्सिडेंट्स काय आहेत का, क्लेम आहेत का, हे सगळी प्रपोजर हिस्ट्री बघितली जाते. ओनरशिप ऑफ ऑर फायनान्शियल इंटरेस्ट इन द मोटर व्हेकल अँड prerequisites for all first party proposer of the motor vehicle insurance is that they should have a insurable interest in the subject of matter. An insurable interest exists when a legal or financial relationship is focused between the proposer and the subject matter of the insurance, and when the proposer will experience a financial loss if the subject matter is damaged. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय, इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे काय सांगितलं होतं की माझा इन्शुरन्स आहे, मी कशाला काळजी घेऊ, असं करून चालणार नाही आहे. माझा इन्शुरन्स जरी असेल, माझ्या गाडीचा इन्शुरन्स जरी असेल, तर तेवढीच मला काळजी घेतली पाहिजे. तर ते ओनरशिपचा जो ओनर आहे त्याचा इन्शुरेबल इंटरेस्ट सुद्धा ह्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट रोल आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ यूज अँड डिस्टन्स टू बी कवर्ड बाय द व्हेकल. म्हणजे मी गाडी जी आहे ती हायर म्हणजे भाड्याने लावतोय का मी माझ्या पर्सनल यूजसाठी करतोय. जर मी भाड्याने लावत असेल तर त्याचा डेली असेल किंवा लॉंग रूटसाठी ती 100% वापरली जाणार आहे भाड्याची गाडी, किंवा प्रत्येक वेळी ड्रायव्हर वेगळा असणार आहे, त्यामुळे त्याचा जो प्रीमियम आहे त्याची रिस्क जी आहे ते रिस्क हाय असणार आहे आणि प्रीमियम तुम्हाला जास्त बसणार आहे. तेच जर मी पर्सनल कामासाठी माझ्यासाठी वापरत, फॅमिली कार म्हणून वापरत असेल, तर मी सिटीतच वापरतोय, कधीतरीच मी बाहेर जातोय, तर ह्यामध्ये रिस्क माझी काय कमी आहे, त्यामुळे ह्या केसमध्ये प्रीमियम माझा काय असणार आहे, कमी असणार आहे. द पर्टिक्युलर्स ऑफ द मोटर व्हेकल. The particulars of the motor vehicle represents the characteristics thereof which makes the vehicle different from the other motor vehicle. This selection therefore focus on the type of the motor vehicle and the associated value, the age of the vehicle and the safety features added to the protect the passenger and the motor vehicle. The type and the associated value of the motor vehicle are the two underwriting factors which can be easily determined. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय की गाडी कुठली गाडी आहे, आता जर 800 असेल तर 800 मारुती 800 जुनी, त्यामध्ये सेफ्टी फीचर्स काय आहेत का, नाही आहेत, तरी पण ती गाडी स्ट्रॉंग आहे. आणि तीच जर अल्टो कन्सिडर केली तर अल्टोमध्ये सुद्धा सेफ्टी फीचर्स काय नाही आहेत, पण त्या कंपॅरिझनमध्ये अल्टोपेक्षा मारुती 800चे जे बॉडी पार्ट्स आहेत ते हेवी होते, म्हणजे हे सुद्धा कन्सिडर केलं जातं. त्याऐवजी जर आर्टिका गाडी, आता आर्टिका गाडी एक विदाऊट एअरबॅग आहे, विथ एअरबॅग आहे, मग ज्या गाडीला एअरबॅग आहे त्याची शेवटी गाडीची कॉस्ट सुद्धा वाढतेच, पण रिस्क जे आहे रिस्क त्यामध्ये कमी आहे, कारण की एअरबॅग हे सेफ्टी फीचर्स त्यामध्ये वापरलेले आहेत. तर हे पॉईंट सुद्धा कन्सिडर केले जातात. गाडीमध्ये सेफ्टी फीचर्स किती आहेत, कुठले आहेत, गाडीची एज किती आहे, किती जुनी गाडी आहे, हे सगळे पॉईंट सुद्धा हे अंडररायटर कन्सिडर करतोय व्हाईल कॅल्क्युलेटिंग द प्रीमियम. तर बघितले आपण हे अंडररायटिंगचे फॅक्टर्स कुठे कुठले बघितले, तर एज ऑफ द प्रपोजर किती एज आहे, ॲड्रेस आहे, सेक्स आहे, मॅरिटल स्टेटस आहे, प्रपोजर ड्रायव्हिंग हिस्ट्री आहे, त्यानंतर प्रपोजर हिस्ट्री, त्यानंतर ओनरशिप माहिती असेल, त्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ यूज किती डिस्टन्स कव्हर करतोय, ही सगळी फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. आणि रिसर्च मेथोडॉलॉजी कसे करतात, धिस स्टडी एम्स टू आयडेंटिफाय द की व्हेरिएबल यूज इन द प्रोसेस ऑफ अंडररायटिंग मोटर व्हेकल इन्शुरन्स. द एम विल नॉट ओनली बी आयडेंटिफाय द अंडररायटिंग फॅक्टर्स बट ऑल्सो टू embark on the imperial study to discover the importance and weighting of these variables to various insurance companies. म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी कुठली कुठली वापरली जाते त्यामध्ये डिस्कस केलेले. आपल्याला काय आता हे एवढं बघायची गरज नाही आहे. आता बघा
हे रिसर्च नंतरचा फॅक्टर्स आहेत. तर अंडररायटिंग फॅक्टर्स कुठले कुठले फॅक्टर्स आहेत? एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट असेल तर 6 पॉईंट्स आहेत, इथं पॉईंट दिलेले आहेत त्याला. हायली इम्पॉर्टंट असतील तर इथं पॉईंट दिलेला आहे किती. त्यानंतर मॉडरेटली इम्पॉर्टंट, लिटल इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट हे असे अंडररायटर काम करतात. म्हणजे बघा, नेम अँड ॲड्रेस ऑफ द ओनर ऑफ द मोटर व्हेकल, इथं एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे, 6 पॉईंट दिलेत आणि हायली इम्पॉर्टंट 2 दिलेत. तर एज ऑफ द ओनर ऑफ द मोटर व्हेकल, त्याला ते पॉइंटिंग दिलेलं आहे. नंबर ऑफ द इयर्स ऑफ द ओनर ऑफ मोटर व्हेकल ऑर एनी पर्सन, म्हणजे किती एज आहे त्याचं. त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ प्रिव्हियस मोटर ॲक्सिडेंट, आधीची माहिती असेल. त्यानंतर पर्टिक्युलर्स ऑफ प्रिव्हियस कन्व्हिक्शन्स ऑफ द ओनर, आधीचे काय असतील ते, म्हणजे जी वर आपण बघितली पर्टिक्युलर्स ऑफ द मोटर व्हेकल, पर्टिक्युलर्स ऑफ द ओनरशिप, हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इथं फॅक्टर्समध्ये आहेत आणि त्याला हे वेटेज दिलेले आहेत, पॉईंट्स दिलेले आहेत. ह्या पॉईंट्सवर सगळं तुमचं ही प्रोसेस जी आहे, अंडररायटर जे आहेत या प्रोसेसनुसार प्रीमियम कॅल्क्युलेट करतात आणि त्यावर ठरवतात की प्रीमियम पॉलिसी द्यायची का नाही द्यायची. ठीक आहे. तर हे झालं आपलं पहिली पॉईंट, अंडररायटिंग, त्याचे नीड, गरज जे आहे ते सगळं. ॲक्सेप्टन्स प्रपोजल फॉर्म ॲक्सेप्ट करणार आहे का, तो रिजेक्ट करणार आहे, हे कुठल्या पॉईंटवर ठरतं येतं ते ह्या पॉईंटवर कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आपण डायरेक्टली आपण बघतोय कंपल्सरी ॲक्सेस अँड व्हॉलेंटरी ॲक्सेस. What is the motor vehicle excess? The motor insurance excess is the amount you are required to pay at the time of claiming your policy. म्हणजे ॲक्सेस म्हणजे काय तर एक्स्ट्रा अमाऊंट आहे, ही अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे वाईट क्लेमिंग युअर पॉलिसी. म्हणजे तुम्ही जेव्हा क्लेम करताय त्या क्लेमच्या वेळी तुम्हाला हे कंपल्सरी ॲक्सेस जे आहेत सम अमाऊंट तुम्हाला स्वतःच्या खिशातून पे करायची आहे. The motor insurance companies enable their customers to share a part of risk linked with the plan known as the excess or deductible. This is a predetermined value of the claim which would be borne by you as a policy holder. म्हणजे काय, आता मी गाडीचा प्रीमियम भरलाय किती, समजा एक 3,000 रुपये भरलाय टू व्हीलरचा, तर त्याला कंपल्सरी ॲक्सेस एक 100 रुपये असतोय. म्हणजे काय की जेव्हा मी क्लेम करेन, माझा क्लेम 500 रुपये जर झाला तरी मला 100 रुपये माझ्या खिशातून मला पे करायचे आहेत. म्हणजे किंवा माझं नाहीतर जर कंपल्सरी ॲक्सेसच नसेल तर 400 रुपयासाठी सुद्धा लोक क्लेम करतील. 400 रुपयासाठी क्लेम करायचा आणि 100 रुपये मग विचार करणार लोक की जाऊ दे 400 रुपये जरी मिळतात ना, आता लोक काय विचार करतात, 400 रुपये जरी क्लेम करायचा झाला तर 100 रुपये माझ्या खिशातून जाणार आहेत. कंपल्सरी ॲक्सेस 100 रुपयाचा आहे, कंपल्सरी ॲक्सेस जो आहे 100 रुपयाचा आहे. मग जाऊ दे, आपण क्लेम करायला नको, त्याशी आपण 300 रुपये एक्स्ट्रा घालून आपलं आपण काम करून घेऊ, जेणेकरून वेळ पण वाचते. तर हे सगळे पॉईंट्स कन्सिडर करून हे कंपल्सरी ॲक्सेस आहेत, ज्यामध्ये जो इन्शुअर्ड आहे तो सुद्धा काळजी घेईल की अरे जाऊ दे, आपल्याला क्लेम करताना थोडी अमाऊंट आपल्या खिशातून द्यायला सांगणार आहे, त्याशी जाऊ दे आपण काळजी घेऊ. So when the claim occurs, all you need to pay the excess amount and the remaining amount would be taken care of by the motor vehicle insurance company. Is that all about motor insurance access? What is the compulsible? त्यामध्ये 2 टाइप आहेत, एक आहे कंपल्सरी ॲक्सेस आणि एक आहे व्हॉलंटरी ॲक्सेस or compulsory deductible or voluntary deductible. What is the compulsory deductible? The compulsory deductible component is also called as a mandatory access, and the insurance regulator mandates the rates. So every motor insurance or the two-wheeler insurance policy has this clause. म्हणजे पर्टिक्युलर एक काहीतरी मॅन्डेट अमाऊंट आहे जी तुम्हाला क्लेमच्या वेळी पे करायचीच आहे. Now let us understand what is it. मैं एक example घेतलंय. Compulsory access is that the part of the claim amount which you will have to bear out of your pocket. तुम्हाला म्हणजे compulsory access म्हणजे काय, इन्शुअर्डला स्वतः खिशातून ते पे करायचीच आहेत काही कुठल्याही कंडिशन मध्ये. For cars which is not exceeding 1500 cc, म्हणजे 1500 cc पेक्षा जे कमी आहेत, the rate is fixed at 1000 rupees.
म्हणजे 1500 सीसीच्या आतल्या ज्या गाड्या असतील 1499 पर्यंत जरी असली तरी त्याला कंपल्सरी ॲक्सेस जो आहे म्हणजे क्लेम केला की क्लेम केल्यानंतर जी व्हॅल्यू येईल त्यातले 1000 रुपये तुम्हाला स्वतःच्या खिशातूनच द्यायचे आहेत. त्यानंतर फॉर द एक्सिडिंग 1500 रुपीज और फॉर द एक्सिडिंग 1500 सीसी ज्या गाडीचे 1500 सीसी पेक्षा जास्त इंजिन कॅपॅसिटी आहे त्यांना कंपल्सरी ॲक्सेस जो आहे तो 2000 रुपयाचा आहे. किती आहे? 2000 रुपयाचा आहे. मोर एव्हर फॉर टू व्हीलर्स द अमाऊंट रुपीज इज 100 रुपीज. टू व्हीलरसाठी किती आहे? 100 रुपीज. एक चार्ट दुसऱ्या ह्याच्यात चार्ट सुद्धा दिलेला आहे. इथं बघा चार्ट इथं दिलेला आहे तुम्हाला. प्रायव्हेट कार व्हेकल नॉट एक्सिडिंग 1500 सीसी 1500 सीसी पेक्षा कमी असेल तर 1000 रुपये आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त असेल तर कंपल्सरी डिडक्टिबल किती आहे? 2000 आहे. आणि मोटराइज टू व्हीलर जे आहे टू व्हीलरसाठी ॲक्सेस जो आहे तो 100 रुपये आहे. तुम्हाला 100 रुपये तुमच्या खिशातून पे करायचेच आहेत. कळालं? हे झालं कंपल्सरी डिडक्टिबल. सपोज यू ओन अ व्हेकल 1499 सीसी टू युअर बिगेस्ट nightmare you accidentally bumped into another car and your car suffers a dent for which the repair amount sums up to 9000. In such scenario you will only get 8000 from the insurance company and 1000 will be borne by यू. म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला 8000 रुपये कंपनी तुमची गाडीचा ऍक्सिडेंट झालाय त्याला 9000 रुपये खर्च आलाय. 9000 मधली तुमची गाडीची सीसी किती आहे? 1499 म्हणजे 1500 पेक्षा कमी आहे. म्हणजे कंपल्सरी ऍक्सेस किती आहे? 1000 रुपये. मग या केसमध्ये 8000 रुपये तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून मिळतात आणि 1000 रुपये तुम्हाला तुमच्या खिशातून तुम्हाला स्वतः पे करायला लागणार आहेत. दिस इज टेकन प्लेस मेनली टू डिस्करेज स्मॉल क्लेम्स म्हणजे छोटे छोटे क्लेम्स होऊ नयेत ह्यासाठी हे कंपल्सरी ॲक्सेस दिलेला आहे. म्हणजे 500-600 रुपयासाठी 1000 रुपयाचा काय तर खर्च आहे आणि मी क्लेम केला पण ऑलरेडी कंपल्सरी ॲक्सेस 1000 रुपये पे करायला लागतोय. मग सगळे खिशातून देण्यापेक्षा माझं मी काम करून घेतो असं आहे ना ते केलं जातं. बट व्हॉट इज द व्हॉलंटरी डिडक्टिबल? व्हॉलंटरी डिडक्टिबल काय? इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ व्हॉलंटरी ॲक्सेस. दिस इज द कंपोनंट विच यू ॲग्री टू पे फ्रॉम युअर पॉकेट ॲडिशनल टू द कंपल्सरी डिडक्टिबल. म्हणजे कंपल्सरी ॲक्सेस जो आहे 1000 रुपयाचा तो सोडून काही अमाऊंट तुम्ही स्वतः तयार होत आहे की मला प्रीमियम कमी करा किंवा असे एक्स्ट्रा पॉईंट द्या जेणेकरून माझा प्रीमियम कमी होईल त्यासाठी मी कंपल्सरी डिडक्टिबल एक्स्ट्रा भरतोय. म्हणजे तुम्हाला प्रीमियम कमी वाटतोय पण हे नंतर कंपल्सरी डिडक्टिबल ते ऍड होतात. धिस इज अ क्वेश्चन विच व्हाय शुड यू व्हॉलंटरी ऑप्ट फॉर डिडक्टिबल? धिस इज अ क्वेश्चन विच वुड rising in your mind. Why should we opt for voluntary access when the already compulsory access obligatory for motor vehicle insurance company? The idea is simple. The voluntary deductible decreases the amount of policy premium. जसं सांगितलं होतं की तुम्हाला वाटते की माझी पॉलिसी प्रीमियम सुरुवातीला 1000 रुपये 1500 रुपयानं कमी झालाय पण व्हॅल्यू कशामध्ये वाढणार आहे? तुमची व्हॉलंटरी डिडक्टिबल मध्ये वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रीमियम कमी करायसाठी तुम्हाला कळत नाही. प्रीमियम कळण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्स एजंट वगैरे सांगतात की तुम्हाला प्रीमियम मी कमी देतो पण नंतर तुमचं व्हॉलंटरी डिडक्टिबल जो आहे हे कंपल्सरी ॲक्सेस प्लस हे व्हॉलंटरी डिडक्टिबल हे दोन्ही चार्जेस तुम्हाला क्लेमच्या वेळी पे करावे लागतात. द हायर द व्हॉलंटरी ॲक्सेस यू ऑप्ट फॉर द हायर इज द डिस्काउंट यू गेट ऑन द मोटर व्हेकल प्रीमियम. म्हणजे जेवढं व्हॉलंटरी ॲक्सेस तुम्ही जास्त ॲक्सेप्ट करताय तेवढं तुम्हाला प्रीमियम मध्ये डिस्काउंट जास्त मिळणार आहे. द कंपल्सरी ॲक्सेस डज नॉट प्रोव्हाइड एनी प्रीमियम डिस्काउंट. जर कंपल्सरी ॲक्सेस जो आहे 1000 रुपये 1500 रुपये किंवा 2000 रुपये 100 रुपये त्यामध्ये तुम्हाला कुठला प्रीमियम डिस्काउंट वगैरे मिळत नाही तर ह्या व्हॉलंटरी ॲक्सेसमध्येच मिळतोय. व्हॉलंटरी ॲक्सेस 2500 रुपये जर असेल 20% ऑन ओन डॅमेज प्रीमियम सब्जेक्ट टू मॅक्सिमम ऑफ 750 डिस्काउंट. म्हणजे 750 रुपयेपर्यंत डिस्काउंट तुम्हाला प्रीमियम मध्ये मिळते पण तुम्ही व्हॉलंटरी डिडक्टिबल किती 2500 रुपये आहे. 5000 रुपये जर व्हॉलंटरी डिडक्टिबल घेतलं तर 1500 रुपये अप टू 1500 तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतोय प्रीमियम मध्ये. 7500 रुपयाचा व्हॉलंटरी घेतला तर तुम्हाला 2000 पर्यंत डिस्काउंट मिळेल. पण म्हणजे इकडं अमाऊंट तुम्ही कमी घेता 2000 प्रीमियम भरताना पण इकडे जेव्हा तुम्ही ऍक्सिडेंट कराल तर तुम्हाला हे कंपल्सरी ॲक्सेस तुम्हाला भरावेच लागणार आहेत. म्हणजे ज्यांचे भरपूर ऍक्सिडेंट होत असतील तर त्यांना हे फायद्याची स्कीम नाहीच आहे. तुम्हाला
आहे त्या रेग्युलर प्रीमियम भरून तुम्ही रेग्युलर डिडक्शन फक्त द्यायचं आहे. जर व्हॉलंटरी ॲक्सिडेंट म्हणजे ज्यांचे क्वचितच ॲक्सिडेंट होतात, ज्यांना गॅरंटी आहे ॲक्सिडेंट होत नाहीत, त्यांनी डिस्काउंट घेऊन व्हॉलंटरी ॲक्सेस घेतलं तरी चालतंय. म्हणजे काय होतंय की प्रीमियम एकतर कमी होत आहे आणि तुमचा वर्षात क्लेम नाही झाला तर तुम्हाला ही अमाऊंट भरावी सुद्धा लागणार नाही. Voluntary access is over and above the compulsory deductible on your motor vehicle insurance policy. Depending on your paying capacity and budget, you can choose the voluntary access from 0 to suitable amount. Voluntary access 0 to suitable amount पर्यंत तुम्हाला चूज करायचे आहे. You should choose to opt for voluntary access only when you are confident about your financial condition. जसं मी सांगितलं की तुम्हाला स्वतःवर गॅरंटी आहे, फायनान्शियल कंडिशन माहिती आहे किंवा माहिती आहे की मी क्लेम काय करणारच नाही वर्षभरात, तर त्यावेळेस तुम्ही व्हॉलंटरी ॲक्सेस घ्या. नाहीतर जर तुमचे क्लेम सारखे होत असतील आणि तुमची फायनान्शियल कंडिशन पुअर असेल, म्हणजे मला डिस्काउंट द्या, तुम्ही आता पहिला एजंटला माग लागला, एजंटने तुम्हाला डिस्काउंट दिला, पण नंतर व्हॉलंटरी ॲक्सेसमध्ये तुम्हाला क्लेमच्या वेळी एक्स्ट्रा पे करावेच लागणार आहेत. यू नीड टू बी प्रिपेअर्ड टू रेज मनी ऑन युअर पार्ट ऑफ एक्सेस ऑफ मोटर व्हेकल insurance policy. In case you don't file a claim, you enjoy your lower premium. जर सांगितलं, जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुम्हाला क्लेम करायचंच नाही आहे तर तुमचा लोअर प्रीमियम तुम्ही एन्जॉय करा. बट इफ यू हॅव फाईल क्लेम यू हॅव टू पे अ पार्ट, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी ॲक्सेस प्लस व्हॉलंटरी ॲक्सेस दोन्ही तुम्हाला पे करायचं आहे. इन केस however the amount of excess varies depending on the various factors. The excess varies according to the policy that you select. कुठली पॉलिसी आहे त्यावर तुमचा एक्सेस जो आहे तो सिलेक्ट असणार आहे. How voluntary access works? The voluntary access works differently. It allows you to set excess amount you are willing to pay. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पे करू शकताय तुम्ही, त्यानुसार तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे प्रीमियम मध्ये. When you are purchasing a motor insurance, it works to look at how voluntary deductible affects your insurable interest. However, remember that if you make a claim, you have to pay both voluntary and compulsory access. तुम्हाला दोन्ही तुम्हाला पे करायचे आहेतच. ठीक आहे, हे झालं तुमचं कंपल्सरी अँड व्हॉलंटरी ॲक्सेस. इथे सुद्धा तेच आहे. व्हॉलंटरी ॲक्सेस where compulsory access is mandatory, voluntary access is optional. हा ऑप्शनल आहे. You should not opt for voluntary access for your car over and above the compulsory access. It is deductible that you are willing to bear voluntary. तुम्ही स्वतःच डिसाईड करताय की मला प्रीमियम मध्ये डिस्काउंट पाहिजे कारण की माझे ॲक्सिडेंट क्लेम काय होत नाहीत, ते नाही करून मग त्यावेळी तुम्ही व्हॉलंटरी ॲक्सेस, तुम्हाला समजा एखादा क्लेम झाला तर तुम्हाला व्हॉलंटरी ॲक्सेस पे करावेच लागणार आहेत. हेच मागास जसं दिलं होतं, म्हणजे 2,500 जर व्हॉलंटरी ॲक्सेस असेल तर तुम्हाला 750 पर्यंतचा डिस्काउंट मिळेल. 1,500चा डिस्काउंट घेतला तर 5,000 रुपये व्हॉलंटरी ॲक्सेस आहे. 2,500चा घेतला तर 15,000 डिस्काउंट आहे. म्हणजे विचार करा, तर तो एखादा जरी क्लेम ह्या पिरियडमध्ये झाला आणि गाडीचा खर्च आला तुमचा 20,000, तर 15,000 रुपये आणि प्लस 1,000 रुपये असे 16,000 रुपये तुम्हाला खिशातून द्यायचे आहेत. 4,000 रुपये फक्त तुम्हाला इन्शुरन्स कंपनीमध्ये मिळणार. तुम्ही 2,500च्या डिस्काउंटसाठी व्हॉलंटरी डिडक्टिबल किती भरताय? 15,000 रुपये भरताय. ठीक आहे, तर जेवढं हाय डिडक्टिबल तेवढं तुमच्या खिशातून पैसे जास्त जाणार आहेत. तर हे झालं व्हॉलंटरी ॲक्सेस अँड कंपल्सरी ॲक्सेस. कंपल्सरी ॲक्सेस जो आहे तो प्रत्येक पॉलिसीला कंपल्सरीच आहे, प्रत्येक पॉलिसीला हा कंपल्सरीच आहे. व्हॉलंटरी ॲक्सेस हा डिपेंड्स आहे. तुम्ही जेवढे डिस्काउंट घ्याल, तुम्हाला जेवढं डिस्काउंट पाहिजे प्रीमियममध्ये तेवढा व्हॉलंटरी ॲक्सेस हा वाढणार आहे. सो विथ दिस today's lecture is completed. In today's lecture we covered the underwriting need definition, various factors we consider, then the accept कुठल्या बेसवर होत आहे किंवा रिजेक्ट करू शकतोय का, प्लस कंपल्सरी ॲक्सेस अँड व्हॉलंटरी ॲक्सेस. So thank you very much for the